तर घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहिर हे पोहोचले। दुर्घटनाग्रस्तांसोबत सचिन आहिर यांनी संवाद साधला। कायमस्वरूपी पुनर्वसन व्हायला हवा अशी मागणी सचिन आहिर यांनी केली आहे। पुनर्वसनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार असंही सचिन आहिर यांनी आश्वासन दिले आहे। दोन्ही नगरसेवकांना आम्ही ते सूचना केली की वारंवार महानगरपालिका निवळ आपण नोटीस देऊन चालणार नाही, तर यांचं कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय घ्यावा लागेल। कारण फनलमुळे इकडे बिल्डिंगा होत नाही, इमारत होत नाही, म्हणून मी आताच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे आणि या संपूर्ण परिसराला SPP सारखा आपल्याला डेव्हलप करता येईल का आणि त्यांना PAP म्हणून घेऊन घोषित करून जिकडे जिकडे आता नवीन होऊन जसं धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्टमध्ये सॉल्ट प्लॅन लँड आहे तिकडे लोकांना घरं दिले जातात, तसं तिकडे आजूबाजूच्या जागेला कुठे त्यांना घरं मिळवून देऊ शकतो का, हा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आणि स्थानिक आमदार आमचे दिलीप मामा आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन असा एक विचार करता येईल का तो बघण्याचा प्रयत्न होतोय।